राज्यात 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी। भाजपाचा मुख्यमंत्री तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री होणार, अजित पवार यांची माहिती। जनतेचा कौल मान्य करत आत्मक्लेश आंदोलन मागे घ्यावं, ईव्हीएम बद्दल तक्रार करत बसू नये, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांना अजित पवार यांची विनंती। निवडणुकीमध्ये सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप करत जनतेमध्ये अस्वस्थता असल्याचा शरद पवार यांचा दावा। विधानसभा निवडणूक प्रक्रियेबद्दल काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाचं काँग्रेस शिष्टमंडळाला 3 डिसेंबरला येण्याचं निमंत्रण। बांगलादेश सरकारनं हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी तात्काळ पावलं उचलावीत, तसंच चिन्मय कृष्णदास यांची मुक्तता करावी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी। ओदिशात भुवनेश्वरमध्ये पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधानांचं मार्गदर्शन। अंतर्गत सुरक्षेच्या बाबींवर दृष्टिकोन मांडण्याची पोलीस अधिकाऱ्यांना संधी। 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर बीसीसीआय ठाम। आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची आज पुन्हा बैठक। आणि भारतात सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश।